त्यांच्या मुलांकडे बघितलं ना, लय वाईट वाटतं. कसे करायचे मुलीचे लग्न, कसं मुलांना शिकवायचं. दारू पिऊ नका, मुलांना माळकरी करा, गोहत्या करू नका. हो महाराज. आणि महिला मंडळ, आमचा मुलगा चांगला शिक्षक नाही झाला तर चालेल, MBA नाही झाला तर चालेल, इंजिनियर नाही झाला तर चालेल, डॉक्टर झाला तर नाही चालेल, तुमची कुस जर धन्य करायची असेल ना, तर तुमचा एक मुलगा सैनिक बनवा आणि एक मुलगा देशभक्त किंवा एक मुलगा हरिभक्त बनवा. तुमच्या देहाचं कल्याण, खुशीचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. मुली जोपर्यंत पायावर उभा राहत नाही तोपर्यंत त्यांचं लग्न करू नका. येणारा काळ फार वाईट आहे. गोहत्या करू नका, झाडे लावा, झाडे जगवा. हिंदू धर्मामध्ये समाजात जाती तेढ निर्माण करू नका. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सगळ्याला एकत्र उभं राहायचं आहे. भारतात फार वाईट प्रसंग येणार आहे अजून 70-80 वर्षानंतर. म्हणून सगळ्या धर्माचे लोक एकत्र राहा, आनंदाने राहा. सोबत काहीच जात नाही हो जीवनामध्ये, काहीच जात नाही. अहो गावातली बोरगाव काकडीची जमीन तितकीच सातबाऱ्याला आहे, नंतर तितकेच आहे. उलट तुमचं नाव 7 ते 15 दिवसाच्या अंदाज वेच मारले जाते. म्हणून जीवनात काही येत नाही, आनंद येतो, पुण्य जीवनामध्ये येतं. हो, माणसाने असं जगावं की मागं नाव निघायला पाहिजे. म्हणे हो महाराज,